नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. काळेपडळ एकता कॉलनीतील EFS ग्रुपच्या वतीनं धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान अनाथ आश्रमात बालगोपाळांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी युवा नेते योगेश प्रल्हाद आडसूळ उर्फ महाराज आणि त्यांच्या मित्रपरिवाराने पुढाकार घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ लबडे, शिवसेना नेते गुलाब सय्यद, कैलास खंडागळे, समर्थ ताटे, ॲडव्होकेट नितीन गायकवाड, अरविंद भोसले, रमेश पवार, विवेक नागटिळक, राजू देवकर, संतोष पवार यांनी अनाथालयातील मुलांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले. या उपक्रमाबद्दल युवा नेते योगेश प्रल्हाद आडसूळ उर्फ महाराज यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा माझा जय भीम, जय लवजी आणि जय शिवराय. आज या ठिकाणी आम्ही EFS ग्रुप आणि एकता कॉलनीचे सर्व सभासद, मित्रपरिवार, मान्यवर या ठिकाणी आज आम्ही 1 ऑगस्ट लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आज आम्ही या अनाथ आश्रममध्ये आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडलेला आहे. आज या ठिकाणी सांगायचं आणि बोलायचं झालं तर एवढंच मी बोलेल की फक्त कार्यक्रमाला आज ज्या आमच्या मित्रपरिवारांनी, मान्यवरांनी जी हजेरी उपस्थित लावली किंवा ज्या लोकांनी सहकार्य केलं, सर्वप्रथम मी त्यांचा धन्यवाद करतो मनापासून. मी त्यांचा आभारी. आणि आज वेळात वेळ काढून मित्रपरिवार, मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले कार्यक्रमाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आज तिसरी गोष्ट म्हणजे देवाचरणी मी अशी प्रार्थना करतो की या जगात जिथं आपण आज समाजामध्ये आज आपण उठतो, बसतो, वावरतो, तर या समाजामधील प्रत्येक तरुण पिढीला मी देवाचरणी प्रार्थना करतो, या तरुण पिढीला असंच देवाने बळ द्यावं सामाजिक कार्य करण्यासाठी. आज सध्या जग आपण बघतोय, आज लोक भरकटलेले आहेत, कोण कुठं गुंतलेले, वाईट गोष्टी घडत चाललेल्या आहेत. चांगलं वाईट यातल्या लोकांना म्हणजे फरक आज समाजाच्या पलीकडे विषय झालेला आहे. तर प्रत्येकाला अशी चांगली बुद्धी यावी की जेणेकरून त्यांनी समाजात चांगलं काम करावा. कळत न कळत प्रत्येकाला चुका होत्यात, तो भाग वेगळा आहे, पण परंतु सुद्धा त्या चुका सुधारून आपण एक चांगलं काम, चांगलं कार्य करून समाजाला आपण दाखवू शकतो की आपण नाही, ज्या काही गोष्टी झाल्यात त्या झाल्या, पण इथून पुढे आम्ही एक चांगलं काम करू शकतो किंवा समाजात आमचं आम्ही उभं राहू शकतो. तर ह्या पद्धतीने सर्वांनी माझी आशा आहे प्रत्येक तरुण पिढीला, माझ्या मित्रपरिवारांना की जेवढं चांगलं काम तुमच्याकडून करता येईल तेवढं करत राहा, जेणेकरून समाजाचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा बदलला पाहिजे. आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त EFS आडसूळ व त्याच्या सर्व मित्रपरिवाराने आज या ठिकाणी अनाथ आश्रममध्ये मुलांना खाऊ वाटप आणि वह्या पेन वाटप केलं. त्याबद्दल आम्हाला बोलवलं योगेशनं, त्याच्याबद्दल आम्ही त्याच्या मनापासून आभार व्यक्त करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनाथ आश्रमामध्ये शालेय पुस्तक, वही, पेन्सिल वाटप, खाद्यपदार्थ वाटप करण्यासाठी आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि जे काही आम्हाला मान दिला किंवा ह्या गरजू विद्यार्थ्यांना मदत केली, सन्माननीय योगेश आडसूळ यांचे मी आज मनापासून आभार मानतो. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज मारुती आबाच्या या संस्थेमध्ये गरजू व्यक्तींना योगेश आडसूळ आणि मित्रपरिवारांनी जे काही गरजू व्यक्तींना जे काही आवश्यक असणारे शालेय साहित्य आणि खाऊ वाटप केलेलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि आम्हाला कार्यक्रमासाठी इथं बोललं सर्व मान्यवरांचे